राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 27 नोव्हेंबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. केंद्रीय राज्यमंत्री दानवे भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाच्या तयारीत. शिवाजीनगर प्रभागासाठी जानेवारीत होणार पोटनिवडणूक, उमेदवार अद्याप अनिश्चित. न्यायालयीन कोठडीत दिलेल्या महिलेचा चक्कर येऊन मृत्यू. विद्यापीठातील वसतिगृहात वायफाय सुविधेला सुरुवात. विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा ऑनलाईन मार्ग अधिक सुकर. आता बातमीपत्र विस्ताराने. भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, पण आता त्या अगोदर भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी या स्पर्धेमध्ये उडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्षपद दिले तर दानवेला केंद्रात राज्यमंत्रीपद सोडावे लागेल, अशी सूत्रांची माहिती आहे. रावसाहेब दानवेंनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे या संदर्भात इच्छा व्यक्त केली आहे, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. दानवे सध्या केंद्रामध्ये ग्राहक संरक्षण राज्यमंत्री आहेत, पण रावसाहेब दानवेंनी मात्र ही बाब नाकारली आहे. या संदर्भात मला पक्ष नेतृत्वाने विचारलं नाही आणि मी तशी इच्छा व्यक्त केली असंही नाही. जिथे मी आहे तिथे आनंद आहे, पण पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली. काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक दिलीप कंदकुर्ते यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या शिवाजीनगर प्रभागासाठी आगामी जानेवारी महिन्यात पोटनिवडणूक घेतली जाण्याचे संकेत आहेत. दिलीप कंदकुर्ते यांनी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे येथील नगरसेवक पद रिक्त झाले आहे. दरम्यान यावेळी काँग्रेसच्या वतीने कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला जातो व काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपाकडून माजी नगरसेवक दिलीप कंदकुर्ते यांना निवडणूक रिंगणात उतरविले जाते की भाजपा अन्य एखाद्या नव्या उमेदवाराचा विचार करते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. याच प्रभागामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, भोकर विधानसभेचे आमदार सौभाग्यवती अमिता चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार डी.पी. सावंत यांच्यासह महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळलेले दिलीप कंदकुर्ते अशा दिग्गजांचे वास्तव्य असल्याने शिवाजीनगर प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाते. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. एका युवतीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणात मदत केल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिलेचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. मुदखेड तालुक्यातील सारेगाव येथील आरोपी शोभाबाई दत्तराम गिरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असताना शोभाबाई गिरे यांना अचानक चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी काल सायंकाळी उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, अशी माहिती आमचे मुदखेडचे वार्ताहर मस्के यांनी दिली. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये व संशोधनामध्ये इंटरनेटचा सतत वापर करावा लागतो. यापूर्वी इंटरनेटची सुविधा ही विद्यार्थ्यांना त्यांच्या संकुलामध्ये उपलब्ध होती. विद्यापीठाचा विद्यार्थी 24 तास इंटरनेटशी जोडला जावा म्हणून त्यांच्या वसतिगृहातही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या वायफाय सुविधेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव बी पाटील, बीसीयूडी संचालक दीपक पानसकर, डॉक्टर वाणी लातूरकर, वार्डन अजय सुरवसे, अविनाश कदम, अजय दर्शनकार, सुनील जाधव, प्राध्यापक रुपाली जैन, सुविधा कोटगिरे आदींची उपस्थिती होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये असलेल्या वसतिगृहामध्ये वायफाय सुविधा सुरू केल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन संशोधनाचा मार्ग आता अधिक सुकर झालेला आहे. काल जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे बांधकाम आणि जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळांची गुणवत्ता यावर विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.
जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कुटुंबांनी आपल्या कुटुंबामध्ये शौचालय बांधावे यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात एका शौचालयास 12,000 रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली। यावेळी अभिमन्यू काळे यांनी प्रोजेक्टर आणि एलसीडीच्या सहाय्याने उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांना जिल्ह्यातील शौचालयाची इत्थंभूत माहिती दिली। पुढे बोलताना त्यांनी असेही म्हटले की नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या 68,000 शौचालयांपैकी 32,000वर शौचालय बांधण्यात आलेली आहेत। शौचालय बांधकामासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत येणारी 1,015 ग्रामसेवक असून या ग्रामसेवकांपैकी जवळपास 90% ग्रामसेवक शौचालय बांधकामासाठी मदत करत आहेत, परंतु उर्वरित 70 ते 80 ग्रामसेवक ऑनलाईन डेटा एंट्री, पाणी टंचाईचा अहवाल, त्याचबरोबर स्वच्छतेच्या कामासाठी हलगर्जीपणा दाखवत आहेत। अशा ग्रामसेवकांवर संबंधित बीडीओनी कार्यवाही करावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या। बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज शिक्षक संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने, मानवी हक्क अभियानाचे 10 डिसेंबर रोजी उपोषण, उद्या जिल्हाधिकाऱ्यालयावर रिपाईच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा। आज असणारे काही वाढदिवस: सीए मोहन लोखोटिया, अक्षय महाजन, अनिल जाजू, रुपाली सोनी, आर्या शेट्टे, विश्वजित स्वामी, प्रणव कांबळे या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मालेगाव येथील ज्येष्ठ नागरिक नारायणराव हनुमंतराव इंगोले यांचे बुधवारी निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 83 वर्षांचे होते। आज 27 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर मालेगाव येथे दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, नातू पंतू असा परिवार आहे। मालेगावचे पोलीस पाटील भीमराव इंगोले यांचे ते वडील होत। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। केंद्रीय राज्यमंत्री दानवे भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाच्या तयारीत। शिवाजीनगर प्रभागासाठी जानेवारीत होणार पोटनिवडणूक, उमेदवार अद्याप अनिश्चित। न्यायालयीन कोठडीत दिलेल्या महिलेचा चक्कर येऊन मृत्यू। विद्यापीठातील वसतिगृहात वायफाय सुविधेला सुरुवात, विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा ऑनलाईन मार्ग अधिक सुकर। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी